नमस्कार मंडळी, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आजची नारी लय भारी। हो मंडळी, आजची नारी ही पुरुषांपेक्षा खूपच भारी आहे। तिने पुरुषांच्या केवळ मक्तेदारी असलेल्या काही क्षेत्रांमध्ये केवळ मुसाफरीच केलेली नाही, तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांचीच मक्तेदारी असलेली अनेक क्षेत्र तिने स्वतःचं कर्तृत्व गाजवलेलं आहे आणि सिद्ध देखील केलेलं आहे आपलं भारीपण। मंडळी, स्त्री अर्थात शक्ती म्हणजेच ऊर्जा। मंडळी, स्त्रीमधील याच ऊर्जेचं प्रतिबिंब आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिसतं। अगदी ते क्षेत्र राजकारण असेल, या राजकारणामध्ये याच स्त्रीने आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या जोरावरती सोन्याचे दिवस आणले, तर साहित्य विश्वामध्ये आपण या स्त्रीमधील ऊर्जेचं दुर्गेचं रूप पाहिलेलं आहे। मंडळी, या स्त्रीची ऊर्जा क्रीडा क्षेत्रात देखील आपल्याला पाहायला मिळते। कधी ती नेमबाज अंजली भागवतच्या रूपात, तर कधी वेगवान पीटी उषाच्या रूपात। मंडळी, असं म्हणतात की एक स्त्री साक्षर झाली तर ती संपूर्ण कुटुंब साक्षर करते, आणि अर्थातच हीच साक्षर महिला आपल्या कुटुंबाचं अर्थकारण देखील अगदी सहजपणे सांभाळते। अर्थात मंडळी, हे अर्थकारण सांभाळण्यासाठीच तिला आवश्यकता असते ती महिला बचत गट या माध्यमाची। अर्थात याच माध्यमातून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ही चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहते आणि महिलांना प्रगतीचा एक मार्ग मिळतोय, एक नवी दिशा मिळते। मंडळी, हेच औचित्य साधून आजच्या कार्यक्रमात आपण विषय घेतलेला आहे महिला बचत गट प्रगतीचा राजमार्ग। आणि या विषयासंदर्भात आपल्याकडे मार्गदर्शन करण्याकरता, आपल्याला त्यांचे अनुभव ऐकण्याकरता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील काही प्रतिनिधी, महिला बचत गट मंडळाच्या प्रतिनिधीकडे आम्ही आमंत्रित केलेले आहेत। मी सुरुवातीला त्यांची ओळख करून देतो। आपल्याकडे औरंगाबाद जिल्ह्यातून काही प्रतिनिधी आलेले आहेत। या आहेत सुनीता कांदळकर। नमस्कार सुनीताताई। नमस्कार। मी आपल्या कार्यक्रमात स्वागत करतो। त्याचबरोबर त्यांच्या सोबत आहेत संगीता फावडेताई। फावडेताई, आपलं देखील मी कार्यक्रमात स्वागत करतो। नगर जिल्ह्यातील काही प्रतिनिधी आपल्याकडे आलेले आहेत। या आहेत संगीताताई गायकवाड। संगीता मॅडम, आपलं कार्यक्रमात स्वागत। या आहेत रेखा उदावंत। रेखाताई, आपलं देखील कार्यक्रमात स्वागत। नमस्कार। त्यासोबतच चंद्रभागाबाई देखील आलेल्या आहेत। चंद्रभागाबाई, आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून या महिलांशी त्यांच्या बचत गटासंदर्भात संवाद साधणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपल्याही मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, या महिलांना त्यांच्या बचत गटासंदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही जरूर विचारू शकता। त्यासाठी आम्ही आमचे दूरध्वनी क्रमांक देतो, ते तुम्ही टिपून घ्या। आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490-8050, 2498-8050। मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी फोन लावताना 022 हा एसटीडी कोड क्रमांक फिरवायचा आहे। मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 2490-8050 आणि 2498-8050। तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। मी तुमच्यापासून सुरुवात करेन रेखाताई। सुनीताताई, आपण आपल्या बचत गट मंडळाची ओळख करून द्या आम्हाला। मी संगमनेर तालुका अहमदनगर जिल्ह्यातून सुकेवाडी हे माझं गाव आहे। सुकेवाडी गावामधून मी आलेली आहे। माझ्या बचत गटाचं नाव आहे माऊली महिला बचत गट। माझ्या बचत गटामध्ये 20 सदस्य आहेत। आमची प्रत्येक सदस्य 100 रुपये याप्रमाणे बचत करते। आज रोजी सदस्याची बचत झालेली आहे। 8 सप्टेंबर 2007 रोजी आम्ही ह्या बचत गटाची स्थापना केलेली आहे आणि ह्या बचत गटाच्या माध्यमातून आज आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये विविध व्यवसाय महिलांचे उभे केलेले आहेत। संगीता, आपल्या बचत गटाची ओळख करून द्या। मी संगीता शहाजी फावडे, संगमनेर तालुका गुलेवाडी परिसरातून आलेली। माझ्या बचत गटाचं नाव आहे सखी। माझ्या बचत गटामध्ये 20 महिला आहेत आणि आमचा बचत गट आहे तो सप्टेंबर 2005 पासून चालू आहे। जवळजवळ 8 वर्ष झाली आहे। आणि बचत गटातल्या सर्व काही महिला, आम्ही स्वतःचे उद्योग आहेत सगळ्यांचे। आणि बचत गटातनं आम्ही उद्योगच नाही तर आम्ही बरेच त्याच्यातनं उपक्रम घेत असतो की जेणेकरून महिलांना आपल्यामध्ये कसं सामील करता येईल। ज्या महिला आपल्यामध्ये नाहीये त्या महिलांना आपल्यामध्ये कसं घेता येईल, किंवा आता आम्ही महिला दिनाचा जो कार्यक्रम करतो त्या महिला दिनाच्या दिवशी आमच्याकडे आज यावेळेस जर 50 बायका आल्या तर पुढच्या वेळेला आमच्याकडे 100 बायका कशा येतील, हा आम्ही प्रयत्न सतत करत असतो वर्षभरासाठी आम्ही वाचन ग्रुप किंवा इतर एखादी महिला जर काहीतरी विशेष करत असेल तर तिचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही तिच्या घरी जाऊन तिचं अभिनंदन करत असतो आणि आम्ही बचत गटामध्ये सगळ्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या सारख्या चौकशा करत असतो, जेणेकरून ज्यांचा मुलगा 10वीला आहे, ज्यांचा मुलगा 12वीला आहे, ज्यांचा मुलगा काहीच उद्योग करत नाहीये, काहीतरी त्रास आहे, एखाद्यांचा नवरा त्रास देत असेल किंवा एखाद्या महिला खूपच आजारी आहे, तर त्या महिलेला आम्ही आधार देण्यासाठी असे खूप आम्ही अख्ख्या बचत गटातल्या 20 महिला सगळ्या जणी कार्यरत असतो। आणि आमचे आज जर बचत गट आहेत, मी बचत गट जेव्हा सुरू केला
मी ज्या एरियामध्ये जाते त्या एरियामध्ये जो एखाद्या कार्यक्रमाला गेले तर सुरुवातीला मी त्यांना विचारत नाही की तुम्ही काय करताय असं विचारत नाही, तुमचा बचत गट आहे का. बचत गट नाहीये तर मी तुमच्या एरियामध्ये येऊन करते बचत गट आणि लगेच 8 दिवसाच्या आत ती कारवाई करून त्यांचा बचत गट काढायला लावते. असं करून आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये अशा 10-12 जणी आम्ही विशेष आहेत. म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही एक मोठा परिवार निर्माण तयार केलेला आहे आणि त्या परिवारात नुसतं असंच नाही की कार्यक्रमास याच्यासाठी नाही, सतत आम्ही एकमेकींच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो की जेणेकरून त्यांचं काय चाललंय ह्यांचं काय चाललंय. त्याच्यामुळे हे बचत गट आमचे टिकून आहेत, त्यांच्यातनं लोकांची प्रगती काय काय होती असं आम्ही सतत त्यांचा अभ्यास करत असतो की ह्यांचं ह्यावेळेस काय प्रगती झाली, हे पुढच्या वेळेस काय करणार आहेत. किंवा आमच्याकडे लोक येऊन विचारतात की आम्ही काय करायला पाहिजे, त्याच्यातनं आम्ही सतत सांगत असतो की तुम्ही काय करायला पाहिजे. एखाद्या महिला म्हणतात की आम्ही काय करावं, आमचा एरियात असं चालत नाही तसं चालत नाही. आणखी एक फोटो दिसतो. हा तोच आहे नामदार बाळासाहेब थोरात आहेत. हा कृषी मंत्री नाही महसूल मंत्री. तर त्यांनी माझ्या स्टॉलला भेट दिली होती. तर त्याच्यामधून बऱ्याच महिला माझ्याकडे आल्या. हे सर्टिफिकेट तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं नाही, हे सर्टिफिकेट आहे की सोलर सिस्टीम आणि बायोगॅस त्याच्यावर आमचं प्रशिक्षण झालंय तालुक्यामध्ये, संगमनेर तालुक्यामध्ये. तर ते सर्टिफिकेट आहे ते. हे आम्ही फळ प्रक्रिया आणि भाजीपाला राहुरी कृषी विद्यापीठामध्ये प्रशिक्षण घेतलं होतं, त्याचं हे सर्टिफिकेट आहे.